हॅलो नमस्कार, ऑलराऊंडर वृषाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही लालबागला चाललेलो आहोत, लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत। आपण जाऊया आता पहिला कॉजवेला, बस पकडूया आणि आपला ब्लॉग स्टार्ट करूया। तर कॉजवेला पोहोचलेलो आहोत। आपल्याला 1 आणि 51 नंबर बस पाहिजे। आता बसचा वेट करूया आपण। लालबागच्या राजाला पोहोचेपर्यंत आपण बघूया उकडीचे मोदक कसे करतात। एक पूर्ण नारळ आपण किसून घेतलेला आहे, 1 वाटी गूळ, 1 चमचा खसखस आणि चारोळी। चारोळी ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका। कढई तापायला ठेवलेली आहे। 1 चमचा तूप, त्याच्यात आपण खसखस टाकूया 1 चमचा। त्यात ओलं खोबरं किसून घेतलेलं आणि चारोळी। मिक्स करूया। त्यात गूळ, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही गूळ टाका, तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल तेवढं। मिक्स करून घेऊया। गूळ वितेपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि एंडपर्यंत नक्की बघा। तर आपण याच्यावरती आता झाकण ठेवूया। तर आपला गूळ मेल्ट झालेला आहे। अशा पद्धतीने आपलं सारण करून घ्यायचंय। त्यात आपण आता वेलची पावडर टाकतोय। तुमच्या चवीनुसार तुम्ही वेलची पावडर टाका। झाकण ठेवलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि वाफेवरती सारण मुरून देऊया। आता आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी तांदळाचं पीठ आपण 1 वाटी घेतलेली आहे, ही वाटी तेवढं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्यायचंय। त्यात चवीनुसार मीठ। कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात आपण दूध आणि पाणी घालू। साखर एकदम थोडी। दुधाला उकळी आल्याच्या नंतर आपण तांदळाचं पीठ टाकूया। दुधाला उकळी आलेली आहे। आता त्याच्यात आपण पीठ टाकूया तांदळाचं आणि मिक्स करून घेऊया। गॅस बंद केलेला आहे। झाकण मारून आपण त्याला 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवूया। आता आपण पीठ मळून घेऊया। तर आम्ही तुपाचा हात घेतलेला आहे आणि आपण मळून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण मोदक करूया। एवढी पातळ आपल्याला करायची आहे। त्यात आपण सारण भरून घेऊया। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सारण भरा। आपण त्याला मोदकाचा शेप देऊया।
तुम्ही साच्याने पण करू शकता, आम्ही हाताने करतो. तशाच आपण बाकीचे पण मोदक करून घेऊया. मोदक करून झालेत, आता तर आपण उकडून घेऊया. पाणी गरम करायला ठेवलंय. चाळणीला आपण तूप लावून घेतलेलं आहे. मोदक ठेवूया. 20 ते 25 मिनिटं आपण मोदक उकडून घेऊया. आपले उकडीचे मोदक रेडी आहेत, तर चला आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया. आम्ही पोचलेलो आहोत आता लालबागला, तर चला जाऊन दर्शन घेऊया. आपण पोचलेलो आहोत. दर्शन घ्या लालबागच्या राजाचं. आई पाया पडते. आम्ही जे उकडीचे मोदक केलेले ते पण घेऊन आलेलो आहोत. आणि गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोरया. आता दर्शन घेऊन झालेलं आहे, तर चला आपण जाऊया आता घरी. तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला. आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.